प्रेग्नेन्सीमध्ये आहे ना, मी इचिंग प्रॉब्लेमनी इतकी वैतागली आहे ना, की तुम्हाला काय सांगू. हाय हॅलो नमस्कार, पायलच्या मिनी ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. माझ्या प्रेग्नेन्सीमध्ये मला कधी काय खाऊशी वाटलं तर माझे डोहाळे कोणी पुरवले नाही आहेत. मला जे आवडतं ते मी स्वतः बनवते आणि स्वतःच खाते. जसं की मला आज पराठा खाऊशी वाटत होता, मेथीचा आणि मस्तपैकी पनीरचा पराठा. तर मी दोन्ही पराठे बनवले मस्त असे, आणि आमच्या काकू मला बघत होत्या की मी कशी पराठे बनवतीये. तर म्हटलं चला तुम्हाला पण शिकवते. आज तुम्हाला आहे ना माझ्या प्रेग्नेन्सीमधला एक रिअल प्रॉब्लेम शेअर करते. कधी कधी काय होतं माहिती का, रात्रीचं माझ्या पोटावरती, हातपायावरती आणि पूर्ण बॉडीवरती कधी कधी इतकी खाज येते, म्हणजे इतकं इरिटेट होतं मला की खाज आली आणि मला खाजवता पण येत नाही. जेव्हा मला पाटणीला खाज येते तेव्हा इतकं जास्त इरिटेट होतं. मला नीट झोपसुद्धा रात्रीची लागत नाही आजकाल. तर मी डॉक्टरांना सुद्धा विचारलं की इतकं मला इरिटेट का होतं या खुजलीने. मी असं डॉक्टरांना विचारलं तर डॉक्टरसुद्धा खूप जास्त हसले गाईज. मी रेग्युलर मॉइश्चरायझर वापरतीये, ऑइलिंगसुद्धा करते आणि टाईट कपडेसुद्धा अवॉइड करते, तरीसुद्धा हा इचिंगचा प्रॉब्लेम होणारच आहे आणि आता मी तो सहन करते. त्याच्यावरती काय दुसरा उपाय नाही गाईज. सो तुम्हालासुद्धा असा प्रॉब्लेम होतो का आणि तुम्ही त्याच्यावर काय उपाय करता ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आता तर मी फक्त कोकोनट ऑइल यूज करते माझ्या टमीवरती. सो मला काय अजून असेल ना आयडिया तर नक्की कमेंट करून सांगा. माझा आजचा दिवस तर काय रोजच्या सारखाच होता. उठले, काय आवडलं ते बनवलं, खाल्लं, बाकीची घरातली सगळी छोटी मोठी कामं तर असतातच. रात्री स्वयंपाक केला, परत जेवण केलं आणि असा माझा आजचा दिवस गेला. तुम्ही बघितलाच असेल. भेटूयात उद्या नवीन ब्लॉगमध्ये.